आज ठाण्यामध्ये ज्या काही पर्सनॅलिटीज ब्रँड आहेत, ज्यांचं निधन झालंय, जे आज नाही आहेत हयात, त्यांच्याबद्दल नाही बोलत. तर तसं बोललो असतो मी अर्थात धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव ब्रँड म्हणून प्रथम घेतलं असतं. सतीश प्रधानांचं काही पुष्कळ नावं घेतली असती, पण आज ॲट द मोमेंट जे ठाण्यामध्ये ब्रँड आहेत, जी माणसं ब्रँड आहेत, त्या पर्सनॅलिटीज ब्रँड आहेत, मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो, दावा करू शकतो, आणि तो दावा नाही खोडून काढता येणार कोणाला, की ठाण्यामध्ये आत्ता ज्या 5 व्यक्ती ब्रँड आहेत, ते स्वतः ब्रँड आहेत, त्यातला मी एक आहे. इतर 4 कोण हे माझ्या या ग्रँड ब्रँड ठाण्यामध्ये पुढे तुम्हाला वेळोवेळी कळेलच. तर या ग्रँड ब्रँड ठाण्यामध्ये मी माझ्यावर बोललो, पण हा काही केवळ पर्सनॅलिटीचा ब्रँडिंग किंवा इमेज क्रिएटिंगचा, मार्केटिंगचा असा चॅनल नाही आहे. जे ऑलरेडी ब्रँड आहेत, मग ते कोणत्याही क्षेत्रात असतील, कदाचित त्या व्यक्ती असतील, कदाचित त्या संस्था असतील. ठाणे ग्रंथ संग्रहालय एक संस्था आहे, हनुमान व्यायामशाळा ही एक संस्था आहे, अनेक शिक्षण संस्था आहेत. ठाण्याचे आद्य शिक्षण महर्षी वाना बेडेकर किंवा डॉक्टर बेडेकर, त्यांचा मुलगा, हे सगळं बेडेकर फॅमिली ही एक शिक्षण क्षेत्रातला ब्रँड आहे ठाण्यामध्ये. ठाण्यातली मुलं पूर्वी मुंबईच्या कॉलेजला जायची, नंतर बहुतेक सगळी ठाण्यामध्ये शिकली. त्यामुळे बेडेकर हा एक आमच्या इथे शिक्षण क्षेत्रातला ब्रँड आहे. हॉटेल क्षेत्रात काही ब्रँड आहेत. आमचे शेट्टी आहेत सत्कार हॉटेलचे, ते हॉटेल क्षेत्रात ब्रँड आहेत. असे काही ब्रँड आहेत. मोठमोठ्या कंपन्या आहेत इथे चांगले बिल्डर आहेत की जे ब्रँड आहेत, आणि ते ब्रँड ऑल ओव्हर आहेत. आमचे बरेच त्यातले मित्र आहेत की जे बिल्डिंग क्षेत्रात आज नाव कमवून आहेत, आणि ते पण ब्रँड आहेत. आज सकपाळ सारख्या आणि प्रशांत कॉर्नर हा एक मोठा ब्रँड केलेला आहे. असे हे जे ब्रँड आहेत त्यांचा तुम्हाला परिचय करून देणं, व्यक्ती, संस्था, संघटना, त्यानंतर वेगवेगळे व्यवसाय, उद्योग, व्यापार, त्यातल्याही ब्रँड्सचा तुम्हाला परिचय करून देणं, हे या चॅनलचं उद्दिष्ट आहे. इथे विख्यात अशी हॉस्पिटल्स आहेत, नामांकित असे डॉक्टर्स आहेत, आणि त्या ठिकाणी दूरदूरून लोक येतात. म्हणजे मुंबईपेक्षा लोक ठाण्यामध्ये मेडिकल सुविधांसाठी प्रिफर करतात. याचं कारण असं आहे की मुंबईच्या तुलनेत सुविधा त्याच आहेत, परंतु फी थोडी रिझनेबल आहे. त्यामुळे तेही लोक जे आहेत, त्याही लोकांना एक रेकग्निशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. अर्थात हा ग्रँड ब्रँड ठाणे हा फक्त ठाणेकरांनी पाहावा अशा करता नाही आहे. मी जेव्हा ठाणे असं म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर कल्याण, डोंबिवली, इकडे भिवंडी, इकडे वसई विरार, पालघर, इकडे नवी मुंबई, पनवेल, इकडे कर्जत खोपोली, इकडे लोकल आमची शेवटी इकडे टिटवाळ्याला जाते, इकडे कर्जतला जाते, इकडे कसाऱ्याला जाते. हा सगळा परिसर म्हणजे त्याच्यामध्ये ठाणे आणि रायगड जिल्हा आणि पालघर जिल्हा याला मी ठाणे असंच म्हणतो. MMRD म्हटलं तर मग मुंबई पण येते त्यात, पण मी मुंबईच्या वाट्याला जात नाही आहे. हा ग्रँड ब्रँड ठाणे जो आहे तो या परिसरासाठी आहे. आणि मोठे हो,
हा सगळा परिसर खूप मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्रँड ब्रँडमध्ये ठाणे तर मिळणारच आहे, भिवंडी मिळणार आहे, कल्याण मिळणार आहे, डोंबिवली मिळणार आहे, अंबरनाथ मिळणार आहे, बदलापूर मिळणार आहे, कर्जत कसारा मिळणार आहे, टिटवाळा मिळणार आहे. हे सगळं वाढतं आहे. आता ही नगरं होती, आता ही महानगरं होत आहेत. ही सगळी महानगरं एक एक ब्रँड स्वतः पण उभी होत आहेत आणि निर्माण करतायत आणि निर्माण होत आहेत. वसई विरारला होत आहेत. राजकीय ब्रँड पण तयार होतात, राजकीय नेते ब्रँड पण. आज ठाण्यामधला सगळ्यात मोठा पॉलिटिकल ब्रँड कोण आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा इथला फार मोठा पॉलिटिकल ब्रँड आहे, ग्रँड ब्रँड आहे. तर या सगळ्यांच्याशी तुम्हाला जोडण्याचं काम माझा हा जो चॅनल आहे तो करणार आहे. आणि त्यामुळे या पुढल्या काळामध्ये आपण कदाचित रोज 1 किंवा 2 वेगवेगळ्या क्षेत्रातले ब्रँड सुद्धा कव्हर करू अशी शक्यता आहे. भेटत राहू. धन्यवाद.